Hello friends, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. I am sure you have finished studying the previous part. मला खात्री आहे की तुम्ही ह्या आधीच्या भागाचा अभ्यास पूर्ण केला असेल. Let's continue with the next part. आता पुढच्या भागाचा अभ्यास करू. Curiosity got the better of me. कुतूहलाने मला घेरलं. Curiosity CURIOSITY क्युरिओसिटी म्हणजे कुतूहल. गॉट GOT गॉट हा GET गेट म्हणजे मिळणे चा भूतकाळ आहे. त्याचं तिसरं रूप गॉट GOT गॉट किंवा गॉटन GOTTEN गॉटन होतं. सो गेट गॉट गॉटन किंवा गेट गॉट गॉट. पण इथे शब्दशः भाषांतर न करता आपण गॉट द बेटर ऑफ मीन्स ओव्हरपॉवर्ड ऑर डिफिटेड म्हणजे चीत होणे किंवा हरणे असा अर्थ होतो. टू गेट दी बेटर ऑफ समवन ऑर समथिंग म्हणजे स्पेलिंग बघूया. TO स्पेस GET स्पेस THE स्पेस BETTER स्पेस ऑफ OF स्पेस समवन SOMEONE or to get the better of something SOMETHING means to gain superiority, mastery or an advantage over someone or something. To get control over someone or something म्हणजे ह्याचा अर्थ कुणावर किंवा कशावर तरी श्रेष्ठत्व, नैपुण्य किंवा फायदा मिळणे तसेच कोणीतरी व्यक्ती किंवा घटनेने भारावून जाणे, घेरणे. बेटर BETTER बेटर हे कशाच्या तरी पेक्षा चांगलं म्हणजे गुड GOOD गुड हे चांगलं ह्याचा गुडचा अर्थ चांगलं आणि त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री बेटर होते. सो गुड बेटर बेस्ट आणि बेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू दी वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. पुस्तक बाजूला ठेवून मी काय चाललंय ते बघायला घाईने वरांड्यात आलो. असाइड ASIDE असाइड म्हणजे एका बाजूला किंवा एकीकडे. रश्ड RUSHED रश्ड हे RUSH रश म्हणजे घाईने जाणे किंवा त्वरा करणे च दुसरं आणि तिसरं रूप आहे. वरांडा VERANDA वरांडा मराठीत सुद्धा आपण वरांडा म्हणतो किंवा ओसरी पडवी. गोइंग ऑन GOING स्पेस ON गोइंग ऑन म्हणजे चालू आहे. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. माझं लक्ष क्लब हाऊसच्या छपरावर गेलं आणि मी काहीतरी भयानक पाहिलं. ग्लान्स्ड GLANCED हे GLANCE ग्लान्स म्हणजे ओझरतं पाहणेचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. टुवर्ड्स TOWARDS टुवर्ड्स म्हणजे च्याकडे किंवा च्या दिशेने. रूफ ROOF रूफ म्हणजे छत किंवा छप्पर. क्लब हाऊस CLUB स्पेस HOUSE क्लब हाऊस म्हणजे क्रीडा संकुल. सॉ SAW सॉ हा टू सी SEE म्हणजे पाहणेचा पास्ट टेन्स आहे. त्याचं सीन SEEN सीन हे पास्ट पार्टिसिपल रूप होतं. सो सी सॉ सीन. समथिंग SOMETHING समथिंग म्हणजे काहीतरी. हॉरिबल HORRIBLE हॉरिबल भयानक किंवा अत्यंत निष्ठुर. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. एका मोठ्या नर माकडाने बहुधा टोळीचा प्रमुख असावा एका तान्ह्या माकडाच्या पिलाला हातात धरलं होतं आणि तो त्याला ठार मारण्याच्या ठाम उद्देशाने सगळीकडे निर्दयीपणे चावत होता. बिग BIG बिग म्हणजे मोठा. त्याचं ऑपोजिट होतं स्मॉल SMALL. मेल MALE मेल म्हणजे नर.
आणि त्याचं ऑपोजिट आहे फिमेल, FEMALE, फिमेल म्हणजे मादी. अपॅरेंटली, APPARENTLY, अपॅरेंटली म्हणजे वर वर पाहता किंवा असं असावं असं वाटणं. लीडर, LEADER, लीडर म्हणजे नेता. होल्ड, HOLD, होल्ड म्हणजे धरणे. आणि HELD, हेल्ड हे त्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे, म्हणजे होल्ड, हेल्ड, हेल्ड. बेबी, BABY, बेबी म्हणजे बाळ, इथे पिल्लू. हँड्स, HANDS, हँड्स म्हणजे हात. मर्सिलेसली, MERCILESSLY, मर्सिलेसली म्हणजे क्रुअली, CRUELLY, क्रुअली किंवा निर्दयीपणे. बायटिंग, BITING, बायटिंग म्हणजे चावणे किंवा चावत होतं. BITE, बाईट म्हणजे चावणे, त्याचा BIT, बिट हे दुसरं रूप आहे. आणि बिटन, BITTEN, बिटन हे तिसरं रूप आहे. सो बाईट, बिट, बिटन. ऑल ओव्हर, ALL स्पेस OVER, ऑल ओव्हर म्हणजे सर्वत्र किंवा सगळीकडे. डेफिनेट, DEFINITE, डेफिनेट म्हणजे ठाम किंवा निश्चित, स्पष्ट. इंटेंट, INTENT, इंटेंट म्हणजे हेतू किंवा उद्देश. किल, KILL, किल म्हणजे ठार मारणे, त्याचं दुसरं आणि तिसरं रूप किल्ड, KILLED, किल्ड असं होतं. The helpless mother of the baby and other lesser members of the Langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. त्या पिल्लाची लाचार आई आणि टोळीतील कमी दर्जाचे सदस्य जवळपासच्या इमारतींच्या छपरावर विखुरले होते आणि पिल्लाला ठार मारलं जाताना पाहत होते. हेल्पलेस, HELPLESS, हेल्पलेस म्हणजे असहाय्य किंवा लाचार. लेसर, LESSER, लेसर म्हणजे इतरांपेक्षा कमी दर्जाचा. मेंबर्स, MEMBERS, मेंबर्स सदस्य. स्कॅटर्ड, SCATTERED, स्कॅटर्ड हे स्कॅटर, SCATTER, स्कॅटर म्हणजे इतस्ततः पसरणे किंवा विखुरण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो स्कॅटर, स्कॅटर्ड, स्कॅटर्ड. बिल्डिंग्स, BUILDINGS, बिल्डिंग्स म्हणजे इमारती. वॉच, WATCH, वॉच म्हणजे पाहणे. Often we get confused about when to use see, watch and look. बऱ्याच वेळा आपण see, watch आणि look कधी वापरायचं ह्या बाबतीत गोंधळतो, कारण तिघांचाही अर्थ पाहणे असाच होतो. So let's see little bit more about it. त्याबद्दल थोडंसं आणखीन पाहूया. See, SEE means to notice or become aware of someone or something by using your eyes. सी म्हणजे कोणी व्यक्ती किंवा गोष्टीकडे आपलं लक्ष जाणं, त्याबद्दल आपल्याला जाणीव होणं. डिड यू सी दॅट बर्ड, तू तो पक्षी पाहिलास का? लुक मीन्स टू लुक ॲट समथिंग फॉर अ रिझन विथ ॲन इंटेन्शन. लुक म्हणजे काहीतरी कारणास्तव किंवा हेतूने एखाद्या गोष्टीकडे पाहणे. लुक ॲट दॅट स्ट्रेंज मॅन, त्या विचित्र माणसाकडे बघ. वॉच, टू लुक ॲट समथिंग केअरफुली, पे अटेन्शन टू what is happening, usually at something which is moving. वॉच म्हणजे एखाद्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्षपूर्वक पाहणे, विशेषतः हलणाऱ्या गोष्टींकडे. वॉच टीव्ही, the TV doesn't move but you watch the moving images carefully. So टीव्ही हलत नाही पण त्यावर दिसणारी चलचित्र आपण लक्ष देऊन पाहतो. सो हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. बीइंग, BEING, बीइंग म्हणजे अस्तित्व, पण इथे टू बी म्हणजे चालू असण्याचा चालू वर्तमानकाळ म्हणून चालू वर्तमानकाळ आहे आणि त्याचं इथे बीइंगचा वापर इथे पॅसिव्ह सेंटेन्स बरोबर केला गेला आहे. आय रिकॉल द टेरिबल कस्टम
in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. मला प्राण्यांच्या जमातीतील एक भयानक प्रथा आठवली, ज्यात एक प्रबळ नर सामान्यतः त्याच टोळीतील इतर कोणत्याही नर पिल्लाला किंवा प्रौढाला जगू देत नाहीत. रिकॉल्ड RECALLED रिकॉल्ड हे रिकॉल RECALL रिकॉल म्हणजे आठवणेचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. टेरिबल TERRIBLE टेरिबल म्हणजे भयानक. कस्टम CUSTOM कस्टम म्हणजे प्रथा. ॲनिमल ANIMAL ॲनिमल म्हणजे प्राणी. क्लॅन CLAN क्लॅन म्हणजे अ व्हेरी लार्ज फॅमिली, वंश, कुळ, जमात. अकॉर्डिंग ACCORDING अकॉर्डिंग म्हणजे त्यानुसार किंवा त्याप्रमाणे. डॉमिनंट DOMINANT डॉमिनंट मीन्स पॉवरफुल और सुपिरियर म्हणजे प्रबळ. युजुअली USUALLY युजुअली सामान्यतः किंवा सहसा. अलाव ALLOW अलाव म्हणजे परवानगी देणे. त्याचा पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल टेन्स अलाउड ALLOWED अलाउड असा होतो. अनदर ANOTHER अनदर म्हणजे अन्य, इतर किंवा दुसरा. अडल्ट ADULT अडल्ट म्हणजे प्रौढ. सर्वाइव्ह SURVIVE सर्वाइव्ह म्हणजे जगणे किंवा जिवंत राहणे. विदिन WITHIN विदिन म्हणजे च्या आत. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. क्षणाचाही विलंब न करता मी एका हातात एक जड काठी मिळवली आणि एक दगड हल्ला करणाऱ्या त्या माकडावर भिरकावला किंवा त्याच्या दिशेने फेकला. विदाउट WITHOUT विदाउट म्हणजे विना किंवा च्याशिवाय. लूज LOSE लूज म्हणजे गमावणे आणि LOST लॉस्ट हे त्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो लूज, लॉस्ट, लॉस्ट. आणि लूजिंग LOSING लूजिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. एनी ANY म्हणजे थोडं किंवा कोणताही. गॅदर्ड GATHERED गॅदर्ड हे गॅदर GATHER गॅदर म्हणजे जमा करणे, जमणे किंवा गोळा करण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो गॅदर, गॅदर्ड, गॅदर्ड. स्टाउट STOUT स्टाउट मीन्स हेवी म्हणजे जड. आणि स्टाउट हे बेसिकली ऑफ अ पर्सन रादर फॅट ऑर ऑफ हेवी बिल्ड म्हणजे जर व्यक्तीबद्दल आपण बोलत असू तर त्याचा अर्थ जाडी किंवा दणकट शरीरयष्टी असलेली व्यक्ती असा त्याचा अर्थ घ्यायचा. स्टिक STICK स्टिक म्हणजे काठी. हर्ल्ड HURLED हर्ल्ड मीन्स थ्रू फोर्सफुली. तर हर्ल HURL हर्ल म्हणजे जोर लावून फेकणे आणि हर्ल्ड हे त्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो हर्ल, हर्ल्ड, हर्ल्ड. पीस PIECE पीस म्हणजे तुकडा. स्टोन STONE स्टोन म्हणजे दगड. मरॉडिंग MARAUDING मरॉडिंग मीन्स सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक म्हणजे मरॉड MARAUD मरॉड म्हणजे लुटमार करणे किंवा हल्ला करण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे मरॉडिंग. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. ते माकड इतकं चिडलं होतं की त्याने माझ्या हल्ल्याकडे जरा सुद्धा लक्ष दिलं नाही. Infuriated 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 हे infuriate 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 म्हणजे चिडवण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. आणि वॉज इन्फ्युरिएटेड हे पॅसिव्ह सेंटेन्स आहे.
हार्डली, HARDLY, हार्डली म्हणजे जरा सुद्धा. बऱ्याच वेळा आपला हार्डली ह्या शब्दाचा वापर करताना गैरसमज होतो. त्याचा वापर खूप अशा चुकीच्या अर्थी केला जातो. जसं आपल्याला म्हणायचं असतं, तो खूप अभ्यास करतो. सो वी से ही स्टडीज हार्डली किंवा ही हार्डली स्टडीज. पण ते चुकीचं आहे, कारण त्याचा अर्थ अगदी विरुद्ध आहे. म्हणजे तो जरा सुद्धा अभ्यास करत नाही असा होतो. तर बरोबर वाक्य ही स्टडीज व्हेरी हार्ड असं बनतं. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. टूक, TOOK, टूक हे TAKE टेक म्हणजे घेण्याचं दुसरं रूप आहे आणि त्याचं तिसरं रूप टेकन, TAKEN टेकन असं होतं. सो टेक, टूक, टेकन. नोटीस, NOTICE नोटीस म्हणजे सूचना, पण इथे टूक एनी नोटीस म्हणजे टेक नोटीस ऑफ समथिंग. टू गिव्ह समथिंग युअर अटेन्शन म्हणजे दखल घेणे किंवा लक्ष देणेचं दुसरं रूप आहे. सो टेक नोटीस ऑफ, ओके, म्हणजे कशाची तरी दखल घेणे आणि त्याचा पास्ट टेन्स टूक एनी नोटीस असा होतो. असॉल्ट, ASSAULT, असॉल्ट म्हणजे अटॅक किंवा हल्ला. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, पण मी आणखी दगड मारायला सुरुवात केली. स्टार्टेड, STARTED, स्टार्टेड हे स्टार्ट, START, स्टार्ट म्हणजे चालू करण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. थ्रोईंग, THROWING, थ्रोईंग हे THROW, थ्रो म्हणजे फेकण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. त्याचं दुसरं रूप थ्रू, THREW, थ्रू आणि तिसरं रूप थ्रोन, THROWN, थ्रोन असं होतं. सो थ्रो, थ्रू, थ्रोन. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेस्ड देअर पिच ऑफ क्राय. त्या कुत्र्यांनी सुद्धा त्यांच्यातर्फे आपल्या ओरडण्याचा स्वर तीव्र केला. रेज, RAISED, रेस्ड हे RAISE, रेज म्हणजे वाढवण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो रेज, रेस्ड, रेस्ड. देअर, THEIR, देअर म्हणजे त्यांचा. पिच, PITCH, पिच म्हणजे ध्वनीची उच्च नीचता. क्राय, CRY, क्राय म्हणजे रडणे, पण इथे ओरडणे असा अर्थ होतो. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. त्या बदललेल्या परिस्थितीमुळे आणि अज्ञात ठिकाणाहून अचानक झालेल्या अनपेक्षित हल्ल्याने त्या पिल्लाला वरांड्याच्या उतरत्या छप्परावरून सोडून द्यावं लागलं. चेंज्ड, CHANGED, चेंज्ड हे CHANGE, चेंज म्हणजे बदलणे चं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो चेंज, चेंज्ड, चेंज्ड. सर्कमस्टान्सेस, CIRCUMSTANCES, सर्कमस्टान्सेस म्हणजे परिस्थिती. सडन, SUDDEN, सडन म्हणजे अचानक किंवा आकस्मिक. अनएक्सपेक्टेड, UNEXPECTED, अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित. अननोन, UNKNOWN, अननोन म्हणजे अज्ञात. क्वार्टर्स, QUARTERS, क्वार्टर्स म्हणजे ठिकाण किंवा दिशेने. फोर्स्ड, FORCED, फोर्स्ड हे FORCE, फोर्स म्हणजे सक्ती किंवा जबरदस्तीचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. ड्रॉप, DROP, ड्रॉप म्हणजे वरून खाली सोडणे किंवा एखाद्या ठिकाणी सोडणे. स्लोपिंग, SLOPING, स्लोपिंग म्हणजे उतरत्या. ओव्हर, OVER, ओव्हर म्हणजे वरील. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड, ते पिल्लू थकलं होतं आणि मृत वाटलं. लिस्टलेस, LISTLESS, लिस्टलेस मीन्स विदाउट एनी एनर्जी, थकलेलं किंवा उदासीन. अपियर्ड, APPEARED, अपियर्ड हे अपियर, APPEAR, अपियर म्हणजे दिसू लागण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे.
डेड, DEAD, डेड म्हणजे मृत आणि त्याचं ऑपोजिट अलाइव्ह, दॅट इज ALIVE, अलाइव्ह म्हणजे जिवंत. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. जसं त्याचं शरीर खाली घसरायला लागलं तसं छान शिकार आणि मस्त जेवण या संभवामुळे त्या कुत्र्यांच्या टोळीचा उत्साह अनेक पटींनी वाढला. बॉडी, BODY, बॉडी म्हणजे शरीर. स्लाइड, SLIDE, स्लाइड म्हणजे घसरणे. डाऊन, DOWN, डाऊन म्हणजे खाली. आणि स्लाइड डाऊन म्हणजे मूव डाऊनवर्ड्स, खालच्या दिशेने घसरणे. एक्साइटमेंट, EXCITEMENT, एक्साइटमेंट म्हणजे उत्साह. ग्रू, GREW, ग्रू हा GROW, ग्रो चा पास्ट टेन्स आहे आणि GROWN, ग्रोन हा त्याचा पास्ट पार्टिसिपल टेन्स आहे. सो ग्रो, ग्रू, ग्रोन. मॅनिफोल्ड, MANIFOLD, मॅनिफोल्ड मीन्स मोर अँड मोर म्हणजे अनेक पटीने. प्रॉस्पेक्ट, PROSPECT, प्रॉस्पेक्ट मीन्स फ्युचर बेनिफिट म्हणजे संभवतः भविष्यात मिळणारे फायदे. किल, KILL, किल इथे शिकार असा अर्थ होतो. मील, MEAL, मील म्हणजे जेवण. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर's टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. कुत्र्यांना काठीने थोपवत त्या माकडाच्या पिल्लाची शेपटी जशी कौलारू छप्पराच्या कडेवरून दिसली ती मी पटकन पकडली. कीपिंग, KEEPING, कीपिंग हे KEEP, कीप म्हणजे ठेवण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल रूप आहे. ॲट बे, AT_BAY मीन्स इन दी पोझिशन ऑफ बीइंग अनेबल टू मूव्ह क्लोजर while attacking or trying to approach someone. Used with keep or hold. हल्ला करताना किंवा एखाद्याच्या जवळ जाताना नियंत्रण ठेवणे किंवा हलू न देणे, सामान्यतः त्याचा वापर कीप किंवा होल्ड ह्या क्रियापदांबरोबर केला जातो. मॅनेज्ड, MANAGED, मॅनेज्ड म्हणजे पुरेशा साधनांशिवाय कशात तरी यश मिळवणे. कॅच, CATCH, कॅच म्हणजे पकडणे. त्याचा पास्ट टेन्स होतो, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल कॉट होतो, CAUGHT. सो कॅच, कॉट, कॉट. कॅच होल्ड ऑफ मीन्स क्लोज युअर हँड टाईटली अराउंड समथिंग म्हणजे काहीतरी हातात घट्ट पकडणे. सो कॅच होल्ड ऑफ चा वापर काहीतरी हातात घट्ट पकडणे असा त्याचा अर्थ होतो. टेल, TAIL, टेल म्हणजे शेपटी. टिप्ड, TIPPED, टिप्ड हे TIP, टिप म्हणजे खाली घसरणेचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. एज, EDGE, एज म्हणजे काठ किंवा कडा. टाइल्ड, TILED, टाइल्ड म्हणजे कौलारू. आणि TILE, टाईल म्हणजे क्रियापद जर घेतलं तर त्याचा अर्थ कौल बसवणे किंवा नुसतं टाईल असं नाऊन वापरलं तर कौल असा अर्थ होतो आणि टाइल्ड हे त्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. सो टाईल, टाइल्ड, टाइल्ड. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते पिल्लू अचल आणि निष्प्राण वाटलं. इनर्ट, INERT, इनर्ट म्हणजे अचल. लाईफलेस, LIFELESS, लाईफलेस म्हणजे निष्प्राण. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. खरंच ते पिल्लू नर होतं. इंडीड, INDEED, इंडीड म्हणजे खरंच. नाव लेट सी दी आन्सर टू दी क्वेश्चन. What wicked custom is practiced by animal who live in groups? So the answer is animal who live in groups practice a wicked custom of not allowing another male baby or adult to survive within its group by a dominant male.
So like last time, study this part properly. Meanwhile, I will prepare the next part. Continue enjoying the lesson. Bye for now.